सो नमस्कार मित्रांनो, कसं काय चाललं आपल्या नेहमीचा आपुलकीचा प्रश्न म्हणजे काय, राईट करताय ना, करायलाच पाहिजे. त्यासाठी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलं एक नवीन ब्लॉग. आज चाललोय गावी, चाललोय. मी विचार करत असाल गावी इथून कुठून जातोय, ते थोडा इंट्रो इथून स्टार्ट करून घेतोय आणि नंतर मला थोडासा घाई असल्या कारणामुळे मी थोडा पुढे जाऊन ब्लॉग स्टार्ट करणार आहे. सो बोललो इथून इंट्रो स्टार्ट करून येऊ. आज गावी जाण्याचं कारण असं काही पर्टिक्युलर नाही, पण थोडंसं काही पर्सनल काम आहेत, त्यासाठी गावी जातो आहे. तर बोलला तर गावी चाललो आहे, तर काहीतरी अपडेट तर आपले दिले पाहिजे मुंबई गोवा हायवेचे. आणि मुंबई गोवा हायवेचा अपडेट तुम्हाला आवडतो हे मला माहितीच आहे. सो आता आपण कंटिन्यू करू पुढून. इंट्रो स्टार्ट होईल आपला. आणि हा मला यार, मी काय बोलतो, मला गोप्रोच्या बॅटरीजसुद्धा घ्यायच्यात नवीन. आता सध्या माझ्याकडे दोनच बॅटरी आहेत आणि एक्स्ट्रा बॅटरी खूप गरज पडते. जोशी बडेवाले. सॅटर्डेनुसार ट्रॅफिक आहे, बऱ्यापैकी आहे. आणि तसं म्हणतात डिसेंबर, आता जस्ट डिसेंबर चालून 10-12 दिवसच झालेत. आता काय माहीत किती दिवस अजून ट्रॅफिक अशीच राहील. ते कोई सेंस है इस बात की? सॉरी, मी काय चुकीचं बोललो का? कोकण हार्टेड बॉय, कोकण हार्टेड गर्ल, आपला ही आहे ना, कोणती नाव काय दिलं, बिग बॉस मराठीमध्ये होती ती, काय ना, प्रभावलकर नाही, वालावलकर, ती बोलते ना बिग बॉसमध्ये. मला भांडी घासण्याचा ट्रॉमा आहे, ती वाली पोरगी. तिथंच काहीतरी कोकण हार्टेड गर्ल म्हणून असं काहीतरी पेज आहे ना. हा समोर तुम्हाला डोंगर दिसतोय. लहानपणी मी कधी पण यायचो ना, तेव्हा हा डोंगर दिसलो म्हणजे असं वाटायचं अरे गावी पोचलो अर्थ. आणि त्याला मी अंगठ्याचा डोंगर बोलायचो, बिकॉज त्याची शेप अंगठ्यासारखी आहे. असं मलाच वाटतो की तुम्हाला पण वाटतो, तर सांगा मला कमेंटमध्ये नक्की. आणि आता तरी गरमी नाही होत आहे, तर ऑलमोस्ट 4:30 वाजून गेलेले आहेत, गरमी नाही होत आहे. तर दुपारी आज काय बोलतात 10-11 वाजल्यापासून एवढी गरमी होती ती ना, बाप रे. पेट्रोल वगैरे फिलअप नाही गेलं आहे, थोडं माणगावला वगैरे जाऊन फिलअप करेल, बिकॉज आता पेट्रोल होतं आणि परत आधीच दादा सिग्नल तरी द्या. लोक कधी सुधारणार यार? कार चालवताय तुम्ही, वेल एज्युकेटेड पर्सन असं आपण अज्युम करून चालू. सिग्नल वगैरे द्या यार, किती टाइम जातो सिग्नल वगैरे द्यायचं म्हटलं तर. बायकिंग कम्युनिटी कुठे पण आहे यार. आता इथे पण आपल्याला 3 मित्र भेटलेले आहेत. ऑफकोर्स ओळखत नाही मी, बट बायकर कम्युनिटीचीच आहेत. आणि मी जे पास झालो त्यांच्या बाजूने, त्यांनी मला हात दाखवला. इज फॉर रिस्पेक्ट फॉर बायकर टू बायकर. आणि आता बायकिंग कम्युनिटी खूप वाढत चालली आहे. आता मीच लास्ट 4-5 वर्षापासून बाईक राईड करतोय, त्याच्या आधीपासूनच आहे. बिकॉज ऑफकोर्स मी आधीपासून नाही चालू, आणि माझ्याकडे लायसन्स नव्हतं ना यार. मी आधीपासून कसं चालवू शकतो पण मला लायसन्स नसेल तर सर्व गोष्टीचा विचार करावा लागतो. त्या दिवशी मला आय थिंक कुठे इंस्टाग्रामवर तरी कशावर तरी कोणीतरी मला कमेंट केलेली की दादा माझ्याकडे ॲक्टिवा आहे, तर मी राईड करू शकतो का. मला त्याला भावाला मी त्याला सांगितलंच पर्सनल मेसेज करून, भावा मला तुला एकदा ब्लॉगमध्ये पण सांगायचं आहे सर्वांनाच ज्यांच्याकडे मोठी बाईक किंवा मोठ्या सीसीची हायर सीसीची बाईक्स वगैरे नाही आहेत त्यांच्यासाठी. हो मित्रांनो, तुम्हाला राईड करण्यासाठी एक मोठी बाईक पाहिजे हे काय असं गरजेचं नाही आहे. तुमच्याकडे छोटी बाईकसुद्धा असेल ना तरी चालेल. मॅटर काय करतो स्किल्स आणि तुमची इच्छा किती आहे गोष्टी करण्याची. खरं सांगू ना, बाईक चालवणं काय हलवा काम नाही आहे. खूप लोक बोलतील अरे इझी असते, एवढं काही नाही. आय नो इझी असतो काही प्रमाणात, बट कंटिन्युअसली राईड करणं 400-400, 500-500 किलोमीटर राईड करणं किंवा इवन 100 किलोमीटरसुद्धा झालं राईड करणं, इट्स नॉट इझी फॉर एव्हरी वन. कसं माहिती आहे, बॅक पेन वगैरे खूप गोष्टी असतात. ते सर्व गोष्टी साईडला ठेवून आपण राईड करणं ही खूप मोठी गोष्ट असते. आणि प्लस त्या भावाचं म्हणणं होतं की मला मोटो ब्लॉगिंग करायचं. ऑफकोर्स तो मोटो ब्लॉगिंग करू शकतो. माझ्या स्टार्टिंग इनिशियल डेजमध्ये मी 7 ते 8 महिने आहेत ना, किंवा ऑलमोस्ट 1 वर्ष
मी मोबाईलने मोटो ब्लॉगिंग केले, ना की माझ्याकडे गोप्रो होता. माझे कधी फुटेज असेल ना की मी मोबाईलने मोटो ब्लॉगिंग कसं करायचं, मी तुला ते सुद्धा दाखवेल. असं नसतं की आपल्याकडे सर्व इक्विपमेंट असतात. आता मी कधी कधी घरात काय बोलतात ब्लॉग्स वगैरे शूट करतो, काही रिव्ह्यू व्हिडिओ असतात. जसं आपल्या आता जॅकेट आणि पॅन्ट्सबद्दल रिव्ह्यू व्हिडिओ येईल. ह्या टायमाला काय माझ्याकडे काही समोर ट्रायपॉड किंवा माझ्याकडे सॉफ्ट बॉक्स वगैरे असं काय नसतो. घरात जुगाड लावून बनवलेल्या गोष्टी आहेत. घरातला बाथरूममधला ब्लब काढ किंवा काहीतरी एखादा कार्ड बॉक्सचा डब्बा बनव, त्याला टॉप बॉक्स बनवलं आहे मी. 10 रुपयाचा जाऊन पार्चमेंट पेपर आणायचा, तो वरतून लावतो, झाला सॉफ्ट बॉक्स रेडी. कसं माहिती आहे, फक्त बनवत राहायचं गोष्टी. कॉन्टेंट आपण आहे ना टाकत राहायचं, बनवत राहायचं. तो व्हायरल होईल नाही होईल ते देवाला माहीत, पण आपण प्रयत्न पूर्ण करत राहायचे. कधी कधी कसं असतं माहिती आहे, आपण 99% पोचतो आणि 1% राहिलेला असताना आपण विचार करतो, गिवअप करून टाकतो की नाही जमत यार, सोडून देतो मी, नाही आता गोष्टी होतात माझ्या. आणि तो त्याच टायमाला तुम्ही चुकता. मग देव पण बोलता नाही यार, हा पोचून आता 1% विसरून गेला. सो कधी पण गिवअप करू नका. आणि असं काही कुठे लिहिलेलं नाही आहे की पर्टिक्युलर बुलेट पाहिजे, कावासाकी पाहिजे किंवा मोठी गाडी पाहिजे तरच तुम्ही मोठं ब्लॉगिंग करू शकता. ॲक्टिव्ह 125वर पण करतात खूप लोक, शाईनवर पण करतात. एनिथिंग, कोणतीही गाडी असू दे, पल्सर, इवन पल्सर वगैरे पण करतात. करणारे असतात तर कसंही करू शकतो. मी काही लोक बघितले सायकलवर मोठं ब्लॉगिंग करतात. त्याला सायकल ब्लॉग बोलता येईल. ऑफकोर्स ते बाईकचं हेल्मेट नाही घालत, सायकलचा जो हेल्मेट असतो तो घालून ब्लॉगिंग करतात. भाई आज यार इथे एवढे ट्रक का आले यार, काय झालं आहे काय नक्की, किती ट्रक आहेत आज इथे. एवढे कधी ट्रक नसतात. हे बी काय बोलतात, बाहेरनं रस्ता ओळखला वगैरे आहे की काय आयडिया नाही. आणि तिथं मी तर प्रत्येक मंथला मी ऑलमोस्ट एकदा तरी गावी जातोच. कधी कधी ब्लॉग नाही बनवत, गावी जातोच मी. आणि ह्या साईडला एवढे ट्रक्स वगैरे नसतात, खूप रेअर ऑफ केसमध्ये. त्यामुळे संध्याकाळी 5च्या दरम्यान नाहीच. जे राहतात त्या लोकांना माहिती आहे, पेन या साईडला सुद्धा ह्या टायमाला खूप कमी असतात. हा बरा लागतो. फायनली स्पीड ब्रेकरा जरा काढून टाकला येतो. आणि गाडी न्यायला इथे एवढा प्रॉब्लेम व्हायचा ना आधी. आता आपण समोर जातो ना, जेव्हा गाडी मी चालू ठेवतो तो पूर्ण. हा, जेव्हा गाडी आपण चालवतो ना त्या टायमाला तो चालू असतो. हो चालेल. सो मित्रांनो, ते पोलीसवाले काका भेटलेले. जस्ट मी 2 मिनटासाठी ब्रेक घ्यायला थांबलेलो. तर जरा हेल्मेट वगैरे काढलं तर ते तिथे समोरच्या साईडला होते, हे ट्रॅफिक क्लिअर करत होते. तेवढ्यात ते इथे आले आणि विचारत होते, बस विचारपूस वगैरे करत होते, कुठे चाललात काय, आणि हे हेल्मेटला कॅमेरा असतो का. म्हणजे काही काही पोलीसवाल्यांना पण खूप क्युरियोसिटी असते अशा गोष्टींची. आणि मला खूप चांगलं वाटलं त्यांनी असं बोलले वगैरे. आणि ॲक्च्युली ते काय बोलतात, कॉन्स्टेबल वगैरे नाहीत, ते प्रॉपर हे इन्स्पेक्टर बोलतात ना, त्या टाईपमध्ये आहेत. मित्रांनो खरं सांगू ना, आता काय काय रायडर्स बोलतात ना, तर त्यांना बाय करतो. चलो निघूया. मित्रांनो काय काय लोक बोलतात ना की पोलीसवाले खूप खराब असतात. मी आजपर्यंतच्या एक्सपिरियन्समध्ये सांगतो की मित्रांनो, मला आहेत ना खूप रेअरली आहेत ना पोलीसवाले खराब भेटलेत. मोस्ट ऑफ टाईम मला स्वीट पोलीसवालेच भेटलेत. आता ते काका पण, आता मी माझं कन्व्हर्सेशन रेकॉर्ड नाही केला, ते तेवढ्यात आले जस्ट मी हेल्मेट काढलेलं. तर ते तसं बोलणं वगैरे चाललेलं. बोलतात की हे फुल टाईम रेकॉर्ड असतोच कोणी जाताना. मी बोललो हो, मोस्ट ऑफ टाईम म्हणजे जेव्हा गाडी चालवतो आपण तेव्हा हे रेकॉर्डिंग वगैरे होत असते. कधी कधी कसं माहिती आहे, त्यांना त्यांच्या जे काम आहे म्हणजे त्यांचा पेशा आहे, त्यामुळे पण त्यांना कधी कधी काही गोष्टी थोडं स्ट्रिक्ट राहावं लागतो. आणि ते आपल्याला कधी कधी रूट वाटून जातो. पण असं नाही की त्यांचं मन खराब आहे किंवा ते आपल्याबद्दल काही गोष्टी नाही करत. ऑफकोर्स काही पोलीसवाले असतात वाईट, मी स्वतः काही ठिकाणी बघितलेले आहेत. म्हणजे मुद्दामून बाईकवाले बघितले त्रास देणं किंवा काय. आणि काही असे चांगले स्वीट ऑफिसरसुद्धा असतात. तर चलो
त्यांना सांगलं तर त्यांनी असंच काम करत राहावं. आणि आता आपण जस्ट वाकण वगैरे क्रॉस केलं, आता निघतो इथून. वाजलेले आहेत 5:50. 1 तासाच्या आत आपण वाखणला पोचलेलो आहोत. इथून अजून 1.5 तास. आतापर्यंत रोड खाली होता. लेट्स चेक पुढे कसं असेल ते. रोडची कंडिशन बऱ्यापैकी चांगली आहे, काही प्रॉब्लेम नाहीत. हे हॉटेल बंद झाला हा दत्त स्नॅक्स. चला आपण राईटला जाऊया, निघूया इथून. भेटतो काही अपडेट्स, मेजर अपडेट्स असतील द्यायला तुम्हाला नक्की भेटतो मी. ब्रिज ओपन झाला माहिती आहे ना, खालतून जायला लागायचं आधी तो. बरं प्रगती स्थळावर काम चालू आहे, डेव्हलपमेंट होते बाबा, नशीब. एवढ्या वर्षापासून रखडलेला ना काम हा ब्रिजचा. जो एक तर रस्ता एवढा खालचा बेकार होता ना. हा कोलाडच्या पुढचा सांगतोय मी. कोलाड आपण क्रॉस करतो ना, कोलाडच्या पुढे जो ब्रिज असेल, लोकांना माहिती आहे जे येतात ते, त्या लोकांना माहीत असेल. इंदापूर साईडला जाण्यासाठी आपल्याला हा जो ब्रिज लागतो, एवढ्या वर्षापासून बंद होता ना, फायनली चालू झाला आहे. बोला ना तुम्हाला महत्त्वाचे टप्प्यातले काही गोष्टी आहेत ते सांगायला पाहिजेच ब्लॉगमध्ये. आपला मुंबई गोवा हायवेचा ब्लॉग त्यासाठीच असतो, बिकॉज माझ्या गावापर्यंत आहेत ना मेन रोड आहे, त्यानंतर सर्व रोड चांगले आहेत. त्यामुळे लोकांना जे मुंबईवरनं येतात ना, त्यांना हा जागा आणि हा रस्ता बघणं खूप गरजेचं आहे. वाजलेले आहेत 6 आणि मस्त थंडी चालू झाली आहे. भारी वाटतं आता. थंडी इन द सेन्स असं एकदम गारठ्याला नाही, पण एक बोलतो एक हलकीशी हवा येते, पण असं एकदम गार गार वाटतो, त्या टाईपमध्ये गोष्ट आता वाटते. इकडचा खड्डा रिपेअर झाला की नाही मला तो बघायचा आहे. हो झालाय झालाय. बस गव्हर्नमेंट काहीतरी काम करते फायनली. आता किती दिवसासाठी तो खड्डा रिपेअर झाला तो लेट शेक समजेलच आपल्याला. बिकॉज चार्ली प्रत्येक महिन्याला येतच असतो. येस. सो मित्रांनो आता पोचलेलो 6:40 झालेत, म्हणजे ऑलमोस्ट 2.5-3 तास तरी लागलेले आहेत. आता घरी जातो, फ्रेश वगैरे होतो. आता जास्त मी काय बोलू शकत, बिकॉज मी विंडशील्ड पण नाही बंद करू शकत, कारण की मी डेवाली विंडशील्ड आणले, नाईटवाली नाही आणले. सो आपण भेटूच उद्या. ब्लॉग मी फिनिश करेल उद्या. जेव्हा जाईल तेव्हा तुम्हाला थोडेसे शेत वगैरे दाखवेल, कसं काय ते गाव थोडंसं. आता ब्लॉग एंड करतो. सो मित्रांनो आता निघतोय. आमचं असं काही गावचं मंदिर आहे, कालभैरव मंदिर. जसं आता 2 वर्षापूर्वीच त्याचं नवीन उद्घाटन वगैरे झालं, जीर्णोद्धार केलेलं. सो नवीन मंदिर बांधलं. या साईडला आमची नदी वगैरे, शेत वगैरे आहेत आमच्या इथे. हे साईडला मी शेतात आता जस्ट कापणी वगैरे झाली, आता झोडपणी वगैरे बाकी आहे. जिओचा टावर कधी कधी नेटवर्क येतो, कधी नाही येत सुद्धा. तर गावी आपण काय बोलू शकतो. पण मित्रांनो एक गोष्ट यार, गावी 1 दिवसासाठी सुद्धा आलो ना तरी निघायची इच्छा नाही होत. पण काय करणार, मुंबईला जावं तर लागेल. मुंबईला सर्व गोष्टी आहेत, तर काय करू शकतो आपण तरी. सो मित्रांनो मी आजसाठी इथून तुमची निरोप घेतो. आपण भेटू परत एकदा नवीन तरी कोणत्या तरी व्हिडिओसोबत, नवीन कोणत्या तरी कॉन्टेंटसोबत. टिल देन बाय. व्लॉगवर असंच प्रेम राहू दे, रील्सवर असंच प्रेम राहू दे. भेटू आपण परत एकदा नवीन कोणत्या तरी कॉन्टेंटसोबत. टिल देन बाय बाय. जय महाराष्ट्र.